महाराष्ट्र भावांना. तर हे बघा आता वाजले 6. तर आता आम्ही चाललो आहे गावाला. 1 डे ट्रिप आहे. आज बाबाची पुण्यतिथी ना आपल्या. तर दरवर्षी आम्ही जातोच गावाला. तर आता पण चाललो आहे. आले आमच्या अंकल न्यायला आम्हाला, नाही का, मोठे पप्पा, मम्मी, मोठी मम्मी, नानी आणि अंकल आणि मी. तर चला आता जाऊया. गाड्या काढायचं काम चालू आहे, नाही का. पहिली अंकल चालतो घ्यायची ती, पण आता मोठी गाडी घ्यायची, जागा नाही होणार म्हणून. त्याच्यामुळं आपली गाडी मध्ये लावली होती, आता ती बाहेर काढून राहिले. आणि आता अंकलची गाडी लावू मध्ये, आणि ही आहे ती दुसऱ्याची गाडी, ती त्याच्या जागेवर लावून देऊ, नाही का. मग जाऊया आपण. आता आम्ही समृद्धीला आलो आहे, नाही का, टोल नाक्याला आलो आहे. आणि आता इथं थोडेफार फ्रेश व्हायला उतरले. मस्त व्ह्यू आहे इथं. इकडे ॲक्सिडेंट झाला एक, बघू आता जाऊया. आता वाजले 8. 2 तासात इथपर्यंत आलो आहे आम्ही. जाऊ आता. गावाला चाललेलो आहे. आमचा डिअर संकेत अशा प्रकारे गाडी चालत आहे सोबत. बसलेले आहे आणि आम्ही आता टनल मधून बाहेर जात आहोत. आता वाजले 9:30 आणि आता आम्ही पोचलो आहे का. असं 1-1.5 तासात समृद्धीवरून पोचलो आम्ही डायरेक्ट. 1.5 तासात. चला आता फ्रेश बिश होऊ, नाही का. तर 20/1/2006 म्हणजे मी तेव्हा 2 वर्षाचा होतो. तेव्हा आमचे बाबा वारले होते. आणि हे त्यांचे भाऊ, हे 3-4, हे 4 जण ते भाऊ होते. आणि ही त्यांची आजी होती, नाही का. असं त्यांचं कुटुंब होतं. पण आता गेले 20 वर्ष झाले तेव्हापासून आमचे बाबा आमच्यामध्ये नाही. पण आज त्यांची 20वी पुण्यतिथी, त्याच्यामुळं आम्ही आलो आहे, नाही का. चला आता बघूया पुढचे कामं काय आहे ते. संध्याकाळचं नियोजन करायला लागेल. चला करूया आता ते. आपला प्रिय मित्र, हा लाव चष्मा लाव. आपल्याला भेटायला आला, नाही का. 1 डे ट्रिप आहे तरी पण कवाच येऊन बसला. 1-2 तास झाली झोपत होतो मी, तरी पण येऊन बसला. याला म्हणतात मित्र, नाही का, दोस्त. मस्त. आता जायचं आम्हाला नांदूरला. थोडंफार खाऊ घालणार समाधान घाला. चला थंड बिंड थोडंफार. चाल. हा मग काय, हो दे खर्च. सांगून आला माझ्या कामाला चाललोय आणि आला हॉटेलला घेऊन. बा आता खाऊ घालणार आहे मस्तपैकी हॉटेलला. काय समाधान भांडे धुवायला राहिला. भांडे धुवायला माझ्याकडून आलं आमचं मंचुरियन. पहिलं समाधान कसं लागू राहिलं. समाधानला लय आवडत, नाही का. अजून सोयाबीन चिली यायची एक. बघू आता समाधानच बिल भरणार आहे दवा, नाही का. मजाच येणार आहे खायला सोयाबीन चिली, नाही का. समाधानला दिली आयडिया मी एक मस्तपैकी चायनीज हॉटेल टाक, एस के हॉटेल म्हणून. समाधान कालेलगाव, संकेत, केदार हॉटेल. बघू आता काय करतो त्याच्यावर. मग काय समाधान टाक बघा. टाकशील ना. हा टाक. हॉटेलचं बिल आलं 273 रुपये. चांगला समाधानला 273 रुपयाचा बांबू बसला आज. समाधान बरोबर आहे, नाही. समाधान पण पार्टी होती, नाही का. त्याच्यामुळं स्वयंपाक चालू आहे. शिजवायचे कामं चालू आहे इकडं. आणि इकडं आता बाकीचं मटेरियल काढायचे काम चालू आहे. तू काय शेंदूरचा वाज घेतोय का? ती म्हणते शेंदूर आहे का?
इकडं आता थाटामाटात नियोजन चालू आहे. हा का चालू द्या काजू बदाम मस्त पैकी इधर. बाबांच्या चिराला ना शेंदू लावायचं काम चालू आहे मस्त अंकलचं. अंकल पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये. अंकल तुम्ही पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये. चालू द्या मस्तपैकी ऑरेंज करून टाका सगळा चिरा बाबांचा. आणि इकडं समाधानचं चांगलं काम चालू आहे. समाधान चांगलं टकले कर नारळ. मग आपण नारळ फोडू. जोरात काम चालू आहे इकडं. स्वयंपाक विपाक वाजले आता 4:30. एकदम आठवण ना. पडा आता अंकल. हो हो हात लावा. हो या ना पुढे तुम्ही. आता इथं मस्त पैकी फोडाल ना का. हात लावा. उभे राहा फक्त उभे. हा मस्त पैकी इथं चिराच्या पुढं नारळ फोडायचं काम चालू आहे. आता फोडा. हा ओके ओके ओके. नाही का कलर बिलर देऊन घ्या. पाणी घे. पाणी घ्या पिऊन. ठेवा खोबरं ठेवा थोडंफार 5 तुटके. तुम्ही पाहता व्हिडिओ. मग सगळे वाद आपले व्हिडिओ. चला आता जार घेऊन या. चला 5 कुटके द्यावा तिथं. सगळं ठेवलं का. बरं चला जाऊ द्या. चाललो आम्ही जार आणायला नाही का. 4 जार घेऊन येऊ. समाधान भाऊ आपली शिफ्ट चालूच आहे. पहिल्यांदाच शिफ्ट चालू राहिला आपली. तेव्हा आता जार घेऊन येऊ पहिले. आता परत आपापली गाडी दिली जागेवर लावून नाही का. 4 जार परत भजनी मंडळीचं सामान सगळं आणलंय त्या गावातून. आता पाहूया पुढं काय काम आहे ते नाही का. लवकर या लवकर. मग येणार तो. साऊंड सिस्टीम मस्तपैकी लागली नाही का. सामान बिमान आले. बघू आता बाहेर लावलं भोंगा पैकी. आपण गाणे लावले नाही का. आपले सामान बी आहे भजनाचं. बाकी बाहेर चालू आहे थोडेफार कामं. जार बीर आणले. गाणे गाणं चालू आहे. इकडं स्वयंपाक चालू आहे मस्तपैकी. आजचा मेनू आहे गोल शिरा, मसाले भात, डाळ भात, मटकी आहे. चांगला स्वयंपाक चालू आहे जोरदार. बघू आता बोलून राहिला स्वयंपाक नाही. बाकी गाणे बिणे जोरात चालू आहे. हा बनवणार आहे आमचे हरिभाऊ यांचे कनिष्ठ पुत्र. हां आमचे नातेवाईकच आहे ते. तेव्हा ओळखीचेच आहे. तर टायमाला राहतेच आपल्या काचेरी. आमचे आदिबंधू म्हणून आमचे आदिबंधू हरिभाऊ आव्हाड यांचे कनिष्ठ पुत्र यांच्याद्वारे स्वयंपाकाचा कार्यक्रम बनवण्यात आलेला आहे. बाबाच्या फोटोची पूजा चालू आहे मोठ्या बाप्पाची. हा घ्या ना. तेव्हा इथं बा फुलं. जीवन करी जीवित्वान हे तर जेवायला बसले सगळे.
जेवणं चालू आहे सगळ्यांचे आता. सर्वांचे जेवणं झाले, आमचे पण झाले. थोडेफार लोक राहिले नाही जेवायचे आणि भजन चालू झाले नाही का. आता रात्रभर 12 वाजेपर्यंत भजन चालू राहणार. दाखवतो मी तुम्हाला सगळं. काही लोक बसले इथं बाहेर. मित्रांनो, आता मी आमच्या अत्यंत त्यांना सोडवायला गेलो होतो. आता वाजले 11:15 तरी अजून भजन चालू आहे. काही लोक गेले निघून, पण आमचे भोकणीचे काही भजन मंडळी आले. आम्ही दर टायमाला त्यांना बोलवतो आणि ते अजूनसुद्धा भजन म्हणून राहिले. म्हणजे ते अजून 12-12:30पर्यंत भजन बोलतील, त्यांचं चालूच आहे.
आणि मग मी तुम्हाला दाखवतो अजून किती टाईम ते बोलणार आहे ते नाही का. काय काय अजून व्हिडिओ क्लिप दाखवतो, अजून तुम्हाला दाखवले आणि अजून पुढे दाखवतो. तर चला बघूया आपण नाही का किती टाईम बोलतं ते, आणि नंतर शेवटला आपण आपला व्हिडिओ एंड करून टाकू. चला बघूया. आमच्या सोमन नानी हे येताना कुत्र्याला घेऊन आली होती, चालली परत घेऊन गाडी बसून. आता बुक्का लावायचं काम चालू आहे. सदा सर्वदा योग तुलारावा कारणी दे माझा गोपी नको गुणवंता रघुनाथ. आता इथं 5 दान चालू आहे. बजरंगबली गुरुदेव दत्त वासुदेव. या ठिकाणी आता भजन संपलंय. आता टोप्या टाकायचं काम चालू नाही का भजना मंडळीवर. संजू सगळ्या भजना मंडळीवर टोप्या टाकायचे काम चालू आहे. शाल टोप्या ज्याच्या त्याच्या चालीचे ठेके त्या वळी पडून गेले. मला नाही ते नाही मला हे काय एवढे किती झाली पहा ना ते 5-7 होते म्हणजे दक्षिणा द्यायचं काम चालू आहे आता नाही का भजना मंडळीला दक्षिणा. सामान सकाळी नारळ ते मामाला सगळं आवरायचं काम चालू आहे. तर फायनली भजन वगैरे सगळं संपलं आहे आणि आजची बाबाची पुण्यतिथी इथंच संपली नाही का. बाबांनी म्हणजे बाबाचं 2006 मध्ये मृत्यू झाला होता आणि आता आज बाबाला कंप्लीट 20 वर्ष झाले. आणि आजचा आपण ब्लॉग इथं संपवतो. तर आजचा खरंच तुम्हाला भजन वगैरे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चालेल.